नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मोटरसायकल, फोर व्हीलर, ट्रॅक्टर किंवा कोणतंही वाहन तुमच्याकडे असेल तर 2019 पूर्वी तुम्ही जर घेतले असेल तर तुम्हाला अ, त्या वाहनाचं नंबर प्लेट नवीन घेण्यासाठी आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. महाराष्ट्र सरकारने आता 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढवली आहे. मुदत संपल्यानंतर ॲप्लिकेशन अप्लाय केलं तर आपल्याला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत आणि ज्या व्यक्तीने त्यांचे नंबर प्लेट चेंज केलं नसेल तर करून घ्या. 30 नोव्हेंबरनंतर तुम्हाला त्यांच्या जो नियम असेल त्या नियमानुसार ते कारवाई करतील. तर मित्रांनो, आपल्याला नवीन नंबर प्लेट घेण्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं ते लाईव्ह आपण बघायचं या ठिकाणी. आणि चॅनलला स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला जर भरता येत नसेल तर तुम्ही नियर बाय तुमचं त्या ठिकाणी सायबर असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकतात. किंवा वेबसाईट भरपूर गूगल साईटवरती फ्रॉड वेबसाईटसुद्धा आहे मित्रांनो. तर त्या ठिकाणी व्यवस्थित तुम्ही लिंक वेबसाईट बघायचे आणि नंतरच तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करायचं. चला तर अप्लाय कसे करायचं ते मी लाईव्ह दाखवतो. आणि तुम्हाला जर वेबसाईट हवी असेल किंवा भारतामध्ये कुठल्याही राज्यामध्ये तुम्ही राहत असाल आणि तुम्हाला जर तिथेच बसून अप्लाय करायचं असेल तरीही करू शकता तुम्ही कोणत्याही राज्यामधून. आणि तर चला तर आपण व्हिडिओ सुरू करू. तर बघा, ही वेबसाईट ओपन केली आहे, बुक माय HSRP. आता हे मी वेबसाईट ओपन केले. वेबसाईट ओपन केल्यानंतर या ठिकाणी किती स्टेप आपल्याला कंप्लीट करायचं आहे. स्टेप बुकिंग डिटेल, नंतर स्टेप 2 फिटमेंट लोकेशन, नंतर आपल्याला अपॉइंटमेंट स्लॉट आणि बुकिंग समरी आणि व्हेरीफाय डिटेल एन पे, नंतर डाउनलोड रिसिप्ट. आपल्याला हे 6 स्टेप कंप्लीट करायचे, व्यवस्थित या ठिकाणी फिलअप करायचे. चला तर आपल्याला सुरुवातीमध्ये काय करायचं आहे, राज्य सिलेक्ट करायचे. बघा, या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला, आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर बघा, या ठिकाणी सर्व भारताचे स्टेट या ठिकाणी आले असेल, सर्व राज्य आले असेल. आपलं राज्य निवडायचं आहे त्या ठिकाणी. नंतर आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर द्यायचं आहे. रजिस्ट्रेशन नंबर कोणता असतो, जो तुमचा गाडी क्रमांक आहे ते तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे. रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे तुमचं MH असेल किंवा MP असेल तर तुम्ही ते सर्व डिटेल तुमचं जे नंबर प्लेटवरती नंबर आहे तो नंबर या ठिकाणी फिलअप करून द्यायचा आहे. नंतर चेसेस नंबर. आता चेसेस नंबर कुठे असेल ते तुम्ही या ठिकाणी तुमच्याकडे RC बुक असेल त्या RC बुकवरती बघायचं. या ठिकाणी तुम्हाला चेसेस नंबर फिलअप करायचे. चेसेस नंबर फिलअप केल्यानंतर आपल्याला इंजिन नंबरसुद्धा RC बुकवरती दिला आहे. इंजिन नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर हे सर्व या ठिकाणी आपण जे फिलअप करतो आहे ते सर्व आपल्याला त्या ठिकाणी RC बुकवरती बघायला मिळणार आहे. आणि सर्व डिटेलमध्ये फिलअप करायचं आहे. बघा, काही लोक काय करतात, अप्लाय करताना शेवटचे 6 डिजिट किंवा 5 डिजिट फिलअप करतात. असं करू नका. तर आपल्याला पूर्ण या ठिकाणी चेसेस नंबर द्यायचे आणि इंजिन नंबर द्यायचे. इंजिन नंबर दिल्यानंतर आपल्याला हा जो कॅप्चा दिसतोय हा कॅप्चा जसा आहे तसं या ठिकाणी इनपुट करायचं. इनपुट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, क्लिक हेअर या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. क्लिक हेअर या बटनावरती क्लिक केल्यानंतर हे 2 ते 4 आणि 4 ते 6 हे तुम्ही या ठिकाणी टाईम सेट करू शकता. अवेलेबल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा, मी हे 12 सिलेक्ट केले. मी 6 सप्टेंबरला अप्लाय केलं. 6 सप्टेंबर अप्लाय केल्यानंतर 12/2 हा टाईम सिलेक्ट केला आहे. नंतर कन्फर्म अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट पेमेंटचं ऑप्शन येणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला बारकोड ओपन करायचं आहे. बघा, बारकोड ओपन करायचं आहे. बारकोड ओपन केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी बारकोड दिसेल. त्या बारकोडला काय करायचं आहे, तुम्ही गुगल पे, फोनपे किंवा ATM किंवा जे असेल तुमच्याकडे ते तुम्ही त्याच्याने स्कॅन करायचं आहे. स्कॅन केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी
पैसे पे करायचे आहे. आता हे सर्व डिटेल आले आहेत. कोणत्या तारखेला जायचं आपल्याला स्लॉटसुद्धा निवड केली आहे आणि कोणत्या शोरूमचं आहे हे सर्व या ठिकाणी आपल्याला डिटेल दिसते. कन्फर्म प्रोसीड या बटनावरती क्लिक करा. कन्फर्म प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही पेमेंटचं ऑप्शन येणार. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला फायनली एक स्लिप जनरेट होणार आहे. तुम्हाला ती स्लिप काय करायचं आहे, तुम्ही त्या स्लिप व्यवस्थित सांभाळायचं आणि तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही डेट सिलेक्ट केले त्या दिवशी आणि त्याच टायमाला त्या ठिकाणी हजर राहायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड आणि ही पेमेंट स्लिप घेऊन त्या ठिकाणी RC बुक घेऊन त्या ठिकाणी अवेलेबल राहायचं आहे. यावेळेस तुम्हाला त्या शोरूमवाले त्या ठिकाणी तुम्हाला नंबर प्लेट बसवून देतील. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. जर तुम्हाला ॲप्लिकेशन अप्लाय करण्यास काही अडचण येत असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता किंवा मीही फॉर्म भरून देतो. तर तुम्हाला जर फॉर्म भरून घ्यायचं असेल तर मला या डिस्क्रिप्शनमध्ये जे जीमेल दिले आहेत त्या जीमेलवरती तुम्ही मेल करा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा आणि किंवा टेलिग्रामवरती मेसेज करा. मी तुम्हाला ॲप्लिकेशन